डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवरील मारहाण प्रकरणात आज कल्याण सत्र न्यायालयात महत्त्वाची घडामोड घडली। या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले। रमेश म्हात्रे यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे वय 73 वर्ष असल्याने प्रकृती अस्ताव्यस्ताचे कारण देत बचाव पक्षाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती केली होती। मात्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग तथा सरन्यायाधीश श्रीमती के.एस. कातकडे यांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिला। न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की आरोपी प्रत्यक्ष न्यायालयासमोर हजर झाल्याशिवाय त्यांच्या अटकेसंदर्भातील कस्टडी आदेश दिले जाणार नाहीत। त्यामुळे पोलिसांना आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान डॉक्टर रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम घोषित करतात का, तसेच पोलीस पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत न्यायालयाला पुढील निर्णय काय असेल याची उत्सुकता आता वाढली आहे। कोर्टाने सांगितले जोपर्यंत आरोपीला माझ्यासमोर हजर करत नाही तोपर्यंत मी कस्टडीची ऑर्डर करणार नाही, ना पोलीस कस्टडी, ना जेल कस्टडी, ना बेल, ना काहीच नाही। त्याला फिजिकली माझ्यासमोर घेऊन या, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टाला मंजूर नाही आहे। ओके, पण सर 24 तास झालाय, 24 तास होतील त्यांना अटक करून। आता त्यांची परिस्थिती डॉक्टरांनी सांगितलं की बरोबर नाहीये, त्यांची तब्येत खराब आहे, पण 24 तास झाल्यानंतर ही त्यांना ही आता अटक मानली जाणार नाही। जोपर्यंत कोर्टासमोर हजर करत नाही तोपर्यंत कायद्याने ती अटक मानली। आता फक्त रिस्ट्रिक्शन्स आहेत, नॉट टू मूव्ह। कस्टडीमध्ये घेतलं म्हणजे काय, फिजिकल कंट्रोल त्याचं स्वतःवर नाही राहिले, आता पोलिसांकडे द्यायला फिजिकल कंट्रोल। पण अरेस्ट तेव्हा पकडले जाईल जेव्हा त्याला कोर्टासमोर हजर करतो। ही इज फॉर्मली अरेस्टेड अँड प्रोड्यूस्ड बिफोर द कोर्ट। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत नाहीतरी पुणे कस्टडी, नॉन इन्व्हेस्टिगेशन कस्टडी, इज सिम्पली कन्फाइंड। मग पोलिसांनी काही सांगितलंय आज प्रोड्यूस करतील का? पोलिसांच्या हातात काय, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही की हा तो फिट आहे की नाही। एक तर रमेश म्हात्रे 73 वय आहे त्यांचं, एकच किडनी, ही सर्वाइव्हिंग ऑन 1 किडनी, त्यांच्या किडनीमध्येच गोळी लागली होती, माहिती का तुम्हाला? तर ते एवढ्या म्हातारा माणसाला आणि शिवाय किडनीवर आहे टेन्शन येणार, बीपी शूटअप झालं होतं। जोपर्यंत डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत त्यांना हजर करता येत नाही। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।